नाशिक इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या माध्यमातून अर्थात निमाचं हे एक्झिबिशन 6 ते 9 डिसेंबर दरम्यान नाशिकमध्ये सुरू आहे. यामध्ये निडो रेसिडेन्सी आणि सॅपची माहिती देण्यासाठी स्टॉल नंबर 19 आणि 20 एफ डोम मध्ये इथे आपण आलेलो आहोत. या स्टॉलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तृप्तिदा काटकर आणि त्यांची सर्व टीम या सॅप विषयी आपल्याला माहिती थोडक्यात देतील, जेणेकरून नाशिककरांनी F19 आणि 20 स्टॉलवर व्हिजिट दिल्यानंतर त्यांना कसली माहिती मिळेल. तृप्तिदा काटकर सांगतायत. आपण इनोस्फेअर कन्सल्टिंग ही फर्म चालू केली आश्रमवरती. त्याच्यामध्ये एसएपीचे आपण वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सेस घेतो, प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावरती काम केलं जातं. जी आजकालच्या तरुणांना असं वाटतं की जॉबच्या काय ऑपॉर्च्युनिटी, तर नाशिकमध्ये सुद्धा खूप छान जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ज्याच्यामुळे पालकांचे प्रश्न आपण सोडवणार आहोत. आणि एसएपीचे कोर्स केल्यानंतर तुम्हाला 80% जॉब मिळणारच आहे. कुठलेही ग्रॅज्युएट हा कोर्स करू शकतात. आणि आपण प्रोजेक्ट पण मिळाले आहेत जॉब हे करण्यासाठी. आपण रिक्रुटमेंट पण करणार आहोत. आणि डेनप्रो ही आपले पार्टनर्स आहेत की ज्यांच्या बरोबर आपण हे करणार आहोत. एसएपीचा S4 हाना मॉडेल आपण शिकणार आहोत. आणि कुठल्याही तुम्हाला शंका आल्या तर तुम्ही या स्टॉलला नक्की भेट द्या. निमाच्या एक्झिबिशन मध्ये 6, 7, 8, 9 डिसेंबर सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमची पूर्ण टीम तुम्हाला माहिती देईल. इनोस्फेअर कन्सल्टिंगची टीम इथे सज्ज आहे. आणि निडो रेसिडेन्सी पण हे आपली आहे की निडो रेसिडेन्सी मध्ये 12 रूम आहेत. सर्व्हिस अपार्टमेंट नाशिक मध्ये आहे, त्याला पण तुम्ही व्हिजिट करू शकता. आपल्या बरोबर एक विद्यार्थी पण इथे आहे जिने सॅपला ऍडमिशन घेतलं होतं. काय तुला अनुभव आला? सॅप आम्ही आता सॅप इंटर्नशिप शिकत पण आहोत. तर सॅप एक इंटरेस्टिंग टेक्नॉलॉजी आहे व बिझनेस प्रोसेस व सॅप शिकवण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत इनोस्फियर कन्सल्टन्सी मध्ये. मग चांगला अनुभव येतो एक्सप्लोर. आणि काय काय शिकले? आम्ही आता म्हणजे MM हा मॉड्यूल आहे सॅप मध्ये, जो मटेरियल मॅनेजमेंटचा मॉड्यूल आहे, त्यामध्ये आम्ही आता शिकत आहोत. त्याच्यामध्ये इतर राज्यात किंवा इतर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याऐवजी नाशिकमध्ये तुम्ही सॅपचा जे काही एज्युकेशन घेताय त्याचा फायदा होतोय? हो, म्हणजे नाशिकच्या मुलांना बेसिकली कधी पण जर इंडस्ट्री रिलेटेड किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड काही शिकायचं असेल तर त्यांना नेहमी पुणे मुंबई इथंच जावं लागायचं. पण नाशिकमध्ये इनोस्फियर कन्सल्टंटमुळे आम्हाला आता इथेच चांगलं शिकायला भेटतंय व आम्हाला एक्सपर्ट्स आहेत जे आमचे, ते खूप छान शिकवतात व प्रत्येक फुल बिझनेस प्रोसेस आणि सॉफ्टवेअर हे दोघांचं पूर्ण छान नॉलेज भेटतं. ऍडमिशन घेतल्यानंतर कुठे कुठे करिअर तुम्हाला होऊ शकेल भविष्यात? एसएपी मध्ये जर आपण घेतलं तर आपण प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला एसएपी ला कन्सल्टंट आहे. एसएपी मध्ये बरेच मॉड्यूल्स आहेत. तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग म्हणा, IT क्षेत्रात म्हणा, प्रत्येक क्षेत्रामध्ये एसएपीचा स्कोप आहे. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगायची की एसएपीचे कोर्स सर्टिफाय करतानाच आपण मुलांना इंडस्ट्रियल सर्टिफिकेट देतोय की ऍक्च्युअली तुम्ही प्रोजेक्ट वरती आपण मुलांना काम करून घेतो. म्हणजे प्रोजेक्ट एक्सपोजर मिळतं मुलांना. त्याच्यामुळे इनोस्फेअर कन्सल्टिंगला तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला अशोक स्तंभावरती ही आपली फर्म आहे. एसएपी तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं असेल कंपन्यांमध्ये, तुम्हाला काही हेल्प लागली तर आपली टीम पण आहे की ती तुम्हाला मदत करू शकते. एसएपी इम्प्लिमेंटेशन, छोटे प्रोजेक्ट्स आणि टीचिंग ट्रेनिंग यासाठी इनोस्फेअर कन्सल्टिंग अशोक स्तंभावरती आहे. त्याला तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. निश्चितपणे आपण निमाच्या या एक्झिबिशनला भेट दिल्यानंतर या स्टॉलला आपण भेट दिलेली आहे. आणि तृप्तिदा काटकर यांचा 9890924533 या नंबरवर जर कॉल केला तर तुम्हाला या सॅप विषयी किंवा निडो रेसिडेन्सी विषयी संपूर्ण माहिती त्यांच्या या स्टॉलवर 6 ते 9 डिसेंबर पर्यंत नक्की मिळेल. धन्यवाद. कॅमेरामन कमलाकर तिवडेसह मी निलेश केदारे, वेद न्यूज साठी